शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. मंडई अकलूजमधील काळे डेअरी फार्मवरचा मी व्हिडिओ बनवतोय. तर यांच्याकडे आता 10 म्हशी विक्रीसाठी आल्यात. त्या कितीला आल्यात ते बघूया. यांचा स्वतःचा पण गोठा आहे आणि आपण त्यांचा 2019ला आपण बहुतेक व्हिडिओ बनवला होता. तर कसं काय आता लॉट आणला आणि कधीपासून सुरू केला हा व्यवसाय? आपण मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आपण डेअरी प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं आपल्या गोठ्यावरती आणि त्या शिबिरानंतर आपल्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि त्या प्रतिसादामुळे शेतकऱ्यांची मागणी झाली की तुम्ही आम्हाला खात्रीशीर हरियाणातून मुरा म्हशी उपलब्ध करून द्या, दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या चांगल्या तुमच्या खात्रीनं. पण आपण एक गाडी मागच्या महिन्यात आणली होती. आपण आणल्यानंतर ती गाडीची यशस्वीपणे विक्री झालेली आहे. शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे आपण ह्या हरियाणातून आज गेल्या महिन्यात 2 गाड्या आणि आता ह्या जी आपली तिसरी गाडी हरियाणातून आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. म्हशी चांगल्या आहेत आणि रेट व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आता म्हशीची क्वालिटी काय आहे आणि कशा कशा म्हशी आणल्या त्या आम्हाला जरा माहिती सांगा त्याची. आपण या व्हिडिओमध्ये आता 1 नंबरला म्हैस जी पाहतोय ही आपण दुसऱ्या व्यताची म्हैस आहे. आज हिला जवळपास 12 लिटर दूध तयार आहे. आता गाडीतून म्हैस चौथा दिवस आहे, खाली झाली त्याला. आणि या म्हशीला 12 लिटर आता सध्याच्या स्थितीला दूध आहे. हिला खाली रेडी आहे आणि ह्या म्हशीची आपण किंमत जी आहे ती 1,40,000 रुपये ठेवली होती. आणि म्हैस क्वालिटी बघा तुम्ही, ब्रीड बघा कसं आहे तिचं, प्युअर हरियाणाची म्हैस आहे. आणि काय किंमत आहे मग ह्याची? 1,40,000 रुपये. खाली काय आहे बच्चा? खाली बच्चा यायला रेडी आहे आणि आता सध्या चौथ्या दिवशी 12 लिटर दूध तयार आहे म्हशीला. बर. आणि ह्याची विक्री किंमत 1,40,000. हा, समोर आल्यानंतर कमी जास्त होईल शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती. व्हिडिओ मधली आपण 2 नंबरची म्हैस पाहतोय. हिला आज 16 लिटर दूध तयार आहे. गाडीतून चौथा दिवस आहे म्हैस खाली उतरून आणि ह्या म्हशीला आज 16 लिटर दूध आता सध्या जागेवरती तयार आहे. हिच्या पण खाली रेडी आहे. हा, या म्हशी आपण 1.5 लाख रुपये किंमत ठेवलेली आहे. 16 लिटर आपण मोजून हिचं दूध देतोय आणि आपण गॅरंटी घेतोय म्हशीची. हिच्या खाली रेडी आहे आणि प्युअर ब्रीडची म्हैस आहे. 16 लिटर देते का तेवढं? 16 लिटर आपण काढून दाखवूया आता तुम्हाला. बरं बरं. टोटल किती? 10 म्हशी आल्यात का? टोटल आपल्या 9 म्हशी आलेल्या आहेत गाडीत. आपण 10 म्हशी गाडीमध्ये आणत नाही, कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये मशीनला ट्रेस येतो, त्याच्यामुळे आपण आणत नाही. आपण व्हिडिओ मधली 3 नंबरची म्हैस बघतोय. हिला आता सध्याच्या स्थितीला 14 लिटर दूध तयार आहे आणि हिच्या खाली पण रेडी आहे. आणि बघा हिची सिंग क्वालिटी बघा, हिची चमडी किती पातळ आहे बघा तुम्ही. या क्वालिटीच्या म्हशी आपण आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि पत्ता एकदा कुठे यायला लागते नक्की आलं तर? आपला पत्ता पुणे पंढरपूर हायवे पासून आपला गोठा 3 किलोमीटर अंतरावरती आहे. टेंभुर्णी पासून 30 किलोमीटर, इंदापूर पासून 30 किलोमीटर आणि पंढरपूर पासून 40 किलोमीटर आपला सेंटरला गोठा आहे. त्याच्यामुळे व्यवस्था चांगली आहे. आपण ह्या म्हशीची क्वालिटी बघा. पण व्हिडिओ मध्ये 4 नंबरची म्हैस बघतो. हिला 14 लिटर दूध तयार आहे चौथ्या दिवशी. म्हशी सगळ्या दुधाला क्वालिटीच्या चांगल्या आहेत आणि ह्या म्हशी 16 लिटर 14 लिटरच्या पुढे दूध देऊ शकतात अशा म्हशी आहेत. हिच्या पण खाली रेडी आहे. हिला बच्चा देऊन जवळपास 15 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता 14 लिटर दूध तयार आहे. गाडीतून उतरून चौथा दिवस आहे. हिची पण किंमत आपण 1.5 लाख रुपये सांगतो. 1.5 लाख रुपये? हा, कारण की आपण समोर आल्यानंतर थोडस समाधानकारक शेतकरी. कमीत कमी कितीला भेटते? जास्त कमीत कमी आपल्याकडे 1,30,000 पासून 1,60,000 रुपयापर्यंतच्या म्हशी आहेत. बरं. आता ह्या म्हशीची माहिती सांगा. आता ही म्हैस तुम्ही बघू शकताय. ही व्हिडिओ मधली जवळपास 5 नंबरची म्हैस आहे. 5 नंबरच्या म्हशीला तुम्ही डिटेल बघू शकता. हिच्या खाली रेडा आहे. हिला येऊन 15 दिवस झालेले आहेत. हिला 14 लिटर आता सध्याच्या स्थितीला दूध तयार आहे. ही 16 लिटरच्या पुढे दूध दिली एवढी कॅपॅसिटी हिची आहे. 16 लिटर? 16 लिटर. हिचे सडाचं अंतर बघा तुम्ही, कासाची ठेवण बघा. हरियाणामध्ये काय ब्रीड असते ते आपण आपल्या डेअरीवरती अवेलेबल करून दिलेलं आहे शेतकऱ्यांना. किंमत काय त्याची मग? तिची आपण 1,55,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. दुसऱ्या व्यताची रेड आहे, तिला खाली रेड आहे. हाईट पण जास्त आहे? हाईट जास्त आहे, तिची लेंथ चांगली. आता या व्हिडिओ मध्ये तुम्ही 6 नंबरची म्हैस बघू शकता. आता सध्याच्या स्थिती अजूनही आता तरी सेट झालेली आहे. चौथा दिवस आहे. आता सध्याला 12 लिटर दूध तयार आहे. आता सध्याच्या स्थितीला हिला खाली रेडी आहे. तिच्या पण खाली बऱ्यापैकी ह्या गाडीमध्ये रेड्याच मशीनच्या खाली उपलब्ध झालेले आहेत आपल्याला. आणि आपण शेतकऱ्यांना ब्रीड वाढवण्यासाठी आपण खरेदी करताना शक्यतो रेड्याच खरेदी केलेल्या आहेत ह्यावेळेस. कितव्या व्यतापासून दुसऱ्या? आपल्याकडे दुसऱ्या व्यतापासून ते तिसऱ्या व्यतापर्यंतच्या म्हशी आहेत. आपण चौथ्या व्यताची म्हैस आपण खरेदी करत नाही. शक्यतो पहिल्या व्यताच्या पण आपण म्हशी 1 किंवा 2च खरेदी करतो. जर लोकांची मागणी असेल तर आपण पहिल्या व्यताची खरेदी करतो, नाही तर दुसऱ्या व्यताच्या म्हशी, तिसऱ्या व्यताच्या म्हशी आपण खरेदी करतो. त्याचं काय कारण आहे? पहिल्या व्यताच्या म्हशीला रिस्क आहे जरा. आता हे तुम्ही व्हिडिओ मधली आपली 7 नंबरची बघू शकताय म्हशीला 16 लिटर दूध आता सध्या स्थितीला तयार आहे. बघा ही जी हाईट बघा, लेंथ बघा. तिसऱ्या व्यताची म्हैस आहे, परंतु त्या म्हशीला दूध चांगले. हरियाणामध्ये 8.5 लिटर दूध मी हिला पिळून घेतलेले. आता जाग्यावरती यायला लागलेले. आता सकाळी पोराने 7 लिटर दूध काढले.
त्यांना आता 7.5 खायला काय काय देतात आता शेतकरी? आपल्याकडे खायला थोडासा वाड, मक्का आणि सुपर नेपेर. तुम्ही ह्या म्हशीचं बघू शकताय ही म्हैस हाईट किती आहे, जी लेंथ किती आहे, कासाची ठेवण बघा. किंवा नंबरची म्हैस आहे ही? आता 8 नंबरची म्हैस आहे ही आपल्या गाडीमधली. दुसऱ्या व्याताची म्हैस आहे, 16 लिटर दूध आहे म्हशीला. जवळपास म्हैस आता सध्या 5.5, 6, 7 लिटर दूध निघते. आता तर चालू झालेले, आता रुटीन वरती चारा पाणी धरलेलं आहे ना खायला. आता सध्या 7 लिटर सकाळी दूध निघलेलं आहे हिला. दुसऱ्या व्याताची म्हैस आहे, रिंग सिंग बघा कसे, चमडीला किती पातळ आहे बघा. हिची आपण किंमत 1,55,000 रुपये ठेवलेली. ह्याची पण आणि दुधाची जी कॅपॅसिटी आहे तुम्ही इथं पिळून दाखवता. हो, दुधाचे आपण 2 टाइम 3 टाइम, जे शेतकऱ्याला वाटत असेल 3 टाइम, आपण 4 टाइम तुम्ही पिळून घ्या. आमची काय हरकत नाही. तुम्ही समोर या बघा, काय आमची अडचण नाही. अशा क्वालिटीच्या जर म्हशी असेल तर शेतकऱ्यांनी चॉईस कशी करायची ते आमच्याकडे तुम्ही म्हशी या, आमच्या पण गोट्यात तुम्ही म्हशी बघा आणि मग म्हशी खरेदी करा. आमचा हेतू हा नाहीये की शेतकरी आपण हरियाणातून म्हशी आणायचे आणि विक्री झालं काम संपलं. विक्री करायला आमच्याकडे टाइम बी नाही, परंतु शेतकऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला. शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे ज्या क्वालिटीच्या म्हशी आहेत मुराच्या, त्या क्वालिटीच्या म्हशी आम्हाला अवेलेबल करून द्या. त्याच्यामुळे आम्ही मागच्या महिन्यापासून निर्णय घेतला की आपण शेतकऱ्यांना चांगल्या मुरा म्हशी हरियाणातून आणून आपण प्रोव्हाइड करायच्या. 2 टाइम 3 टाइम धारा काढून द्यायच्या. शेतकरी हा प्रत्येक शेतकरी काय हरियाणात जाऊ शकत नाही. ज्या शेतकऱ्याला 2 म्हशी खरेदी करायच्या, 3 म्हशी खरेदी करायच्या, तो शेतकरी हरियाणामध्ये जाऊन म्हशी खरेदी करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, हा कन्सेप्ट केलेला आहे. विक्रीचे व्हिडिओ विक्री करणारे अनेक लोक आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा आपला कन्सेप्ट वेगळा आहे. आपण 2 टाइम 3 टाइम धार काढून आणि ज्या म्हशी मुरा म्हशी माझ्या गोठ्यात म्हणजे आहेत, आपल्या काळे डेअरी फार्म वरती आहेत, त्याच क्वालिटीच्या म्हशी आपण शेतकऱ्यांना देण्याचा हेतू हा आमचा आहे. आणि जेणेकरून शेतकऱ्यांना न फसवता क्वालिटीच्या म्हशी कशा शेतकऱ्यांना देता येतील हा आमचा उद्देश आहे. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही आता लाईव्ह मिल्किंग सुद्धा आमचं घेऊ शकता. आम्ही ज्या मशीनला दूध सांगितले तेवढं दूध आता ऍक्च्युली भरणार. गाडी उतरून 4था दिवस आहे. 4 दिवसात आम्ही म्हशी एवढ्या सेट केलेल्या आहेत. आम्ही आता काही मशीनच्यातली 1-2 मशीनची विक्री पण झालेली, कालच विक्री झालेली, परंतु आम्ही शेतकऱ्यांना म्हशी दिलेल्या नाहीत. आम्ही गोट्यात आमच्या म्हशी ठेवलेल्या आहेत. आम्ही सांगतोय 8 दिवस राहू द्या. ज्या शेतकऱ्यांची इच्छा असेल म्हैस ठरली घेऊन जाऊ शकता, काही हरकत नाही, परंतु आम्ही सेट करून चांगल्या म्हशी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करून देण्याचं काम आम्ही इथे चालू केलेलं आहे. आता तुम्ही इकडे जे म्हशी ठेवलेल्या आहेत ते सगळ्या विक्रीसाठी आहेत आणि हा तुमचा जुना गोठा आहे. जुना गोठा. आता जुना गोठ्यातलं पण नियोजन कसं असतं आणि ज्यांना कोणाला जर आता नवीन आहेत व्यवसाय करायचा त्यांना माहितच नाही का, तर तुम्ही काय काय मार्गदर्शन पण देता का? गेल्या 4 वर्षापूर्वी आपल्या ग्रेट महाराष्ट्राच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की गोठा व्यवस्थापन कसं करायचं. याच्या पाठीमागे आम्ही 1 महिन्यापूर्वी डेअरी प्रशिक्षण शिबिर घेतलं. त्याच्यातून आम्ही लोकांना सांगितलं गोठा व्यवस्थापन कसं करायचं. आता तुम्ही आमच्या गोठ्यातल्या म्हशी पाहू शकताय. प्रत्येक शेतकरी आल्यानंतर सांगतोय की जी हरियाणापेक्षा भल्या मोठ्या ताकदीच्या म्हशी आमच्याकडे आता सेट झालेल्या आहेत. परंतु आमचा चारा व्यवस्थापन असेल, आमचं खुराकाचं व्यवस्थापन असेल, आमच्या भयांचं व्यवस्थापन असेल, ते आम्ही काटेकोर करतो. आम्ही जे शेतकऱ्यांना तुम्ही म्हशी घ्या अगर घेऊ नका, आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही. तुम्ही हरियाणात जाऊन तुम्ही जर म्हटला आम्हाला हरियाणात चला, हरियाणात म्हशी घेऊन द्या, तरी आमची तयारी आहे. आम्ही असं म्हणणार नाही की आमच्याकडेच घ्या, तुम्ही म्हशी कुणाकडेही खरेदी करा, परंतु म्हशींची क्वालिटी आपण हरियाणात किती वर्ष जाऊ शकतो, 1 वर्ष 2 वर्ष जाऊ शकतो. आता काय झालेलं आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ज्या ह्या म्हशी हरियाणातून आणून याच्यावरती ब्रीडिंग वरती काम केलं पाहिजे. आम्ही आता सध्या ब्रीडिंग वरती काम करतोय. आज तुम्ही आमच्या गोट्यामध्ये जर खाली पाहू शकता, जवळपास आम्ही 35 रेड्या तयार केलेल्या आहेत ब्रीडिंग वरती. स्वतःच्या 35 रेड्या आम्ही तयार केलेल्या आहेत. आम्ही शेतकऱ्यांना विक्री करताना एकच कन्सेप्ट सांगतोय की तुम्ही आमच्याकडून म्हशी घ्या, आता कुणाकडून घ्या, परंतु म्हशीची क्वालिटी बघून घ्या. तुम्ही आज आमच्या म्हशी ज्या आहेत, आता गाडी उतरून 4था दिवस आहे, आम्ही म्हशी सेट केलेल्या आहेत. अजून आम्ही 4 दिवस घालवतोय म्हशी सेट करण्यासाठी. सेट म्हणजे काय आहे, त्याचं खानपान व्यवस्थित करायचं, बच्चे व्यवस्थित का बघायचं. आज तुम्ही माझ्या म्हशींचे बच्चे बघा, सगळे तगडा बच्चे आहेत. काय आहेत, आम्ही त्याला दूध व्यवस्थित पाजतोय, त्याला थंडीपासून संरक्षण करतोय. म्हशी ट्रॅव्हलिंग मध्ये जे विक्रीचे जेवढे आज जवळपास व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता का, कुणी 8 म्हशी 9 म्हशी गाडीमध्ये आणलेल्या आहेत. आम्ही 6 किंवा 7 म्हशी गाडीमध्ये का आणतोय की मशीनला ट्रॅव्हलिंग मध्ये त्रास होऊ नये. आज आमच्या म्हशी 4थ्या दिवशी एवढं दूध देत आहेत, एवढं हे करतायत, म्हणजे त्याचं कारण एक आहे, आम्ही व्यवस्थित त्याची निगा करतोय. येतात म्हशी. 7 किंवा 8च म्हशी आम्ही गाडीमध्ये आणतोय. आमचं भाडं 2 रुपये जास्त जाऊ द्या, आम्हाला हा धंदा पैशासाठी करायचा नाही. आम्हाला शेतकऱ्यांना मुर्राचं जे ओरिजिनल ब्रीड आहे ते आम्हाला शेतकऱ्यांच्या दारामध्ये पोचवायचं. महाराष्ट्रातला शेतकरी जागृत झाला पाहिजे. काही कालावधीनंतर हरियाणातला शेतकरी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातलं ब्रीड हरियाणात नेईल
ह्या कामावरती आम्ही काम हे काम करण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्रात उपलब्ध करतोय म्हशी आणि चांगल्या म्हशी शेतकऱ्यांना पोहोचवण्याचं काम करतो. विक्री हा आमचा व्यवसाय नाहीये, आम्हाला त्याची गरज पण नाही. आम्ही आमच्या गोट्यात ब्रिडिंगवर काम करतो. शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं म्हशी प्रोव्हाइड करा, आम्हाला चांगल्या म्हशी द्या, ह्याच्यामुळे आम्ही ह्या म्हशी आज आणतोय. जवळपास 1 महिन्यात 3 गाड्या आम्ही विकलेल्या आहेत. आम्ही आमच्या गोट्यात नाही का ठेवू शकत गाड्या, परंतु शेतकरी येतोय म्हणून आम्ही म्हशी आणतोय ना. शेतकऱ्यांनी नाही म्हशी, आम्ही कशाला म्हशी आणतोय, हा आमचा उद्देश आहे. म्हशी खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि शेवटचा काय सल्ला? म्हशी खरेदी करताना मुळात शेतकऱ्यांनी म्हशी ज्या माणसावरती तुमचा विश्वास आहे त्या माणसाकडे तुम्ही जाऊन म्हशी खरेदी करा. भले तुम्ही आमच्याकडे म्हशी खरेदी करू नका, तुम्ही डायरेक्ट हरण्यात जावा, हरण्यात खरेदी करा, तेही आम्हाला चालेल, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु हरण्यातून आणताना ट्रॅव्हलिंग मध्ये जी रिस्क आहे ती रिस्क आम्ही इथं आज तुमची कमी करतोय. आम्ही इथं म्हशी आणतोय, सेट करतोय, आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित काम करतोय आणि त्या म्हशी मग तुम्हाला देतोय. मी म्हैस समजा शेतकऱ्यांनी खरेदी करताना तिची चमडी बघितली पाहिजे, तिची कासाची ठेवण बघितली पाहिजे, तिची रचना बघितली पाहिजे, म्हैस त्या क्वालिटीची आहे का. आता असं मी म्हणू शकत नाही की म्हशी हरण्याच्या बघूनच तुम्ही बारकावे जे आहेत ते बघून घ्या. तुम्हाला बारकावे जर म्हशींचे बघायचे असतील तर तुम्ही अवश्य आमच्या गोट्याला भेट द्या आणि तुम्ही म्हशी समोर बघा, मग तुम्हाला कळेल. इतरांच्या गोट्यावरती गेल्यानंतर आणि आमच्या गोट्यावरती आल्यानंतर तुम्हाला जर समाधानकारक रिझल्ट नाही भेटला तर तुम्ही आमच्याकडे म्हशीची माहिती सुद्धा घेऊ नका, हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. आता ह्या ज्या सगळ्या म्हशी आहेत, तुमचा व्यवसाय जुना आहे ना पूर्णपणे? जवळपास आमच्या व्यवसायाला 2019 मध्ये आम्ही सुरुवात केली आणि 20 मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ तयार केला होता. आज तुम्ही स्वतःही सांगू शकता लोकांना की आज त्यावेळेचा गोटा आमचा, आज आमचा 150 म्हशीचा गोट्याची कॅपॅसिटी आम्ही केलेली आहे. आज माझ्याकडे जवळपास 55 म्हशी आहेत मोठ्या आणि 30 रेड्या आहेत जे की आज ब्रिडिंगच्या स्टेजला आलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती मी आज हरियाणातून जवळपास 30 लिटरचा एक बुल आहे त्याचं केलेलं आहे. काय सेक्स्युअल सिमेंट भरलेले आहेत. एम्ब्रिओ 1-2 मशीनला मी करून आता चालू आहे, गोदरेजच्या मार्फत मी केलेले आहेत, ते बी सक्सेस माझं झालेलं आहे. ते मी आपल्याला मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं आणि तो मी माझं सक्सेस बी झालेलं आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आणि कधी कधी तुमच्या म्हशी म्हणजे काय उपलब्ध असतात का, कसं काय? नाही, आता सध्या कसं स्थितीला, आता मी 1 गाडी आणली, विक्री झाली, मी हरण्यात लगेच जात नाही. परंतु शेतकऱ्यांनी जर सांगितलं काय नाही मला म्हशी ह्या 4 दिवसात द्या, 5 दिवसात द्या, तरी सुद्धा मी शेतकऱ्यांना म्हशी अवेलेबल करून देऊ शकतो. असं नाही म्हशीची गाडी आणली काय वेळेला, आता मागच्या जी माझ्या गाड्या आहेत 2 दिवसात माझ्या गाड्या संपलेल्या आहेत. मी असं इतरांसारखं 40 म्हशी 50 म्हशी आणत नाही किंवा इतर जे कोणी आणतात विकतात तसा आमचा कन्सेप्ट नाही. आम्ही एका गाडीमध्ये 7 किंवा 8च म्हशी आणतो, परंतु टॉप ब्रीडच्या आणि शेतकऱ्याच्या ब्रिडिंगच्या कामाच्या म्हशी आम्ही इथं उपलब्ध करतोय. आणि थोड्याच म्हशी आणतो पण क्वालिटीच्या ब्रीडच्या, ज्याची कॅपॅसिटी दुधाची चांगली आहे, शेतकऱ्याला पुढे जाऊन भविष्य काळात ती म्हैस चांगली कामी येईल, अशा म्हशी आम्ही अवेलेबल करतो. जरी गाडी संपली तरी आम्ही त्या शेतकऱ्याला 8-10 दिवसात किंवा 15 दिवसात म्हशी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करू आणि त्या शेतकऱ्याला म्हशी देण्याचं काम करू. परंतु आमच्याकडच्या म्हशी शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर तो शेतकरी तुम्हाला सांगेल की हा म्हशी घेतल्यानंतर काय क्वालिटी आहे आणि काय दुधाला म्हशी कशा चालतात. हा शेतकऱ्यांचा प्रतिसाद तुम्हाला जर पाहिजे असेल तर तरी काही अडचण नाही. तुम्ही या समोर बघा आणि मग म्हशी खरेदी करा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.